आपल्या सोबत आता आरपीआय आठवले गटाचे उमेदवार अधिकृत उमेदवार विनोद जाधव सर आहे. आपण त्यांच्याशी बोलूया की प्रचार मध्ये काय चालू आहे, कसं काय आहे, त्यांच्या प्रतिसाद सगळ्या त्यांच्यावर विचारूया. आणि आपण इथे सांगणार आहे की खूप लोकप्रिय उमेदवार आहे प्रभाग नंबर 104 चे. सर, आपण काय सांगणार, प्रचार फेरी कशी चालली आहे? खूप सुंदर अशी प्रचार फेरी चाललेली आहे. जनतेचा विश्वास वाढत चाललेला आहे. आणि जनता गेल्या 10 दिवसापासून समाज असेल, जनता असेल, यांनी मला भरघोस असा पाठिंबा देखील दिलेला आहे. कारण की मागील जे एनडीए मधले जे पूर्व नगरसेवक आहे ते काम करण्यामध्ये अपयशी झालेले आहेत. त्यामुळे लोक सर्व नाराज आहेत. या ठिकाणी मुलुंड मधले, या वार्डातले, या प्रभागातले 104 प्रभागातले लोक सर्व नाराज आहेत. त्याच्यामुळं लोकांचा विश्वास आता माझ्यावर आहे आणि लोक नक्कीच मला निवडून देतील असा मला आता वाटायला लागलं स्वतःहून मनापासून. कारण प्रतिसाद खूप वाढत चाललाय. 2 दिवसापूर्वी आम्ही मोठी रॅली केली. आमचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब त्या रॅलीमध्ये उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित स्वतःहून राहिलेले. त्यामुळं प्रतिसाद इतका मोठा आहे की नक्कीच आरपीआयचा उमेदवार म्हणजे मी तो निवडून येऊ शकतो. आणि आपल्याला तर माहितीच असेल, प्रभागाची परिस्थिती अशी आहे की 50% गुजराती वर्ग या प्रभागामध्ये असल्या कारणामुळे गुजराती वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपवर नाराज नसून ते भाजपच्या उमेदवारावर नाराज आहेत. आम्ही देखील एनडीएचे घटक आहोत, परंतु आम्हाला या ठिकाणी हा वार्ड सोडला नसल्यामुळे आमच्या आठवले साहेबांची जी भूमिका होती ती भूमिका त्यांना वापरावी लागली आणि मी या ठिकाणी आरपीआयचा अधिकृत उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी लढतोय आणि जनता मला निवडून देईल अशी मला अपेक्षा आहे. सर, आता तुम्ही निवडून आल्यावर काय विकासाचं कार्य करणार ते जरा सांगा. या ठिकाणी या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत. आता समस्या म्हणजे आता सर्वात मोठी समस्या तर पाण्याची समस्या आहे. आणि पाण्याची समस्या आपल्याला माहिती असेल, बीएमसी महानगरपालिकेमध्ये अधिकृत म्हणजे अधिकारी वर्ग जो आहे टेबल खालून पैसे घ्यायचे आणि लोकांना कनेक्शन द्यायचे आणि गोरगरिबांना चक्रा मारायला लावायचा. म्हणजे आणि इनलिगल कनेक्शन तर तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे पूर्ण भ्रष्टाचारच आहे. मग या भ्रष्टाचाराला आपण मोडीस आणून या ठिकाणी मूलभूत गरजा ज्या आहेत, पाण्याची जी समस्या आहे, आपण प्रत्येकाच्या घरामध्येच मोदींचं सांगणं आहे, घराघरामध्ये शौचालय हवंय, घराघरामध्ये पाणी पाहिजे, घराघरामध्ये बिजली पाहिजे. तर ते स्वप्न आम्ही पूर्ण करण्याच्या याच्यामध्ये आहोत. सबका साथ सबका विकास मोदीजी साहेबांचा जे शब्द आहे आणि आठवले साहेब देखील त्याचप्रमाणे या देशामध्ये काम करत आहेत. त्याच्यामुळं लोकांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि लोक नक्कीच आरपीआय म्हणून मला उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडून देतील. आठवले साहेब आणि शेवटी एनडीए मध्ये आम्ही समाविष्ट असल्या कारणामुळं या ठिकाणचे लोक देखील आम्हाला कब्बशीला वोटिंग करतील. आणि नंतर आम्ही शेवटी आमची युती असल्यामुळं आम्ही देखील त्याच ठिकाणी भाजप आणि आरपीआय म्हणून काम करणार आहोत. अशी जनतेला तुम्ही काय आव्हान देणार आमच्या माध्यमातून? जनतेला हेच आव्हान देतो की मी येणाऱ्या 15 तारखेला आपण भाजपचा उमेदवार न पाहता, म्हणजे भाजप असं नाव न पाहता, मी पण एक एनडीए मधला घटक आहे आणि तुम्ही कबशीला मतदान करा अशी मी सर्व या 104 प्रभागातील जनतेला करतोय आणि आपण मला करा असा विश्वास देखील मला आहे. आणि युवा वोटर्सना काय बोलणार तुम्ही? आणि हे कब्बशी घेऊन म्हणजे थोडासा हे करा. या ठिकाणी आपण ही कब्बशी पाहिली असेल. ही कब्बशी आपल्या रोजच्या जीवनातला एक कब्बशीचा भाग आहे. म्हणजे सकाळी उठलं की आपल्याला कब्बशी हवी, म्हणजे आपण चाय पितो आणि ही कब्बशी म्हणजे आपलं एक जीवच आहे, म्हणजे एक मूलभूत गरज आहे. त्याच्यामुळं मला जी निशाणी भेटलेली आहे, मी मागील एक माझ्या सोसायटीचं निवडणूक होते, म्हणजे माझ्या सोसायटी आहे, त्यावेळेस देखील मला हीच चिन्ह भेटलं आणि मी भरघोस मतांनी निवडून आलो. त्याच्यामुळं मला विश्वास आहे का ही कब्बशी मला धोका देणार नाही आणि नक्कीच मी निवडून येईल. तर आपल्या सोबत होते विनोद जाधवजी आणि त्यांनी खूप चांगले म्हणजे विकास कार्याला प्रगती देणार असं म्हटलं आणि हे नक्कीच हे इकडचे लोकप्रिय उमेदवार आहे.
रिअल खबरे